नमस्कार मंडळी, आज आपण कोलंबी बिर्याणीची रेसिपी पाहूया। त्याला तुम्ही कोलंबी भातही म्हणू शकता किंवा कोलंबी पुलावही म्हणू शकता। साहित्य काय काय घेतलेले आहे ते पाहूया। टोमॅटो घेतलेले 2 बारीक चिरून घेतलेले, 2 मोठे कांदे बारीक चिरलेले, बिर्याणी पुलाव मसाला किंवा आपला साधा मसाला गरम मसालाही चालेल, जो अस्तित्वात असेल तो घ्या। हळद, लाल तिखट, धनेपूड, मीठ, खडे मसाल्यामध्ये घेतलेले वेलची, तेजपान, मसाला वेलची म्हणजे हिरवी वेलची, ही मसाला वेलची, जिरं, काळी मिरी आणि दालचिनी, लवंग इतकं साहित्य हे खडे मसाल्याचं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा तळलेला घेतलेला आहे, आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे किंवा ठेचून घ्या, लिंबू, हिरवी मिरची अशी उभी कापून घेतलेले आहे, कोलंबी घेतलेले 1 वाटा कोलंबी म्हणजे 20-25 कोलंबी असतील, जास्त असतील, आणि सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आणि मीठ, लसूण, आलं लसूण थोडंसं, मीठ आणि हळद मसाला लावून मॅरिनेट 1 तास केलेली आहे। 1 तास तांदूळ भिजवलेले आहेत। तुमच्याकडे बासमती असेल बासमती घ्या, कुठलाही तांदूळ, मी कोलमचा घेतलेला आहे, कुठलाही तांदूळ चालतो। कोलंबी पुलाव बिर्याणीला मी बारीक, बघा हा बारीक कोलम घेतलेला आहे, हा जवळजवळ अर्धा पाऊण तास भिजवलेला आहे। आता सर्वप्रथम आपल्याला ना भात तळून घ्यायचा आहे, आणि नंतर त्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे, तेल घाला किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते घालू घ्या, आणि खडे मसाले घालून घ्यायचे। खडे मसाले घातल्यानंतर खूप सारा पाणी घालून घ्यायचंय त्यामध्ये। आता ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता ह्यामध्ये आपल्याला भात शिजवून घ्यायचं। आता ह्यामध्ये मीठ घालून घेते, थोडंसं यातलं घालायचं कारण आपल्याला भाजी बनवणार त्यामध्ये पण लागणार आहे। पाणी उकळलेलं आहे, आता ह्यामध्ये हा तांदूळ भिजवलेला घालून घ्यायचा। बासमती असेल तर बासमती घ्यायचा, आणि हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही। थोडासा म्हणजे शिजलेला ज्युसीस करायची, कोरडी नाही करायची। कोलंबीची बिर्याणी कधीच एकदम पुलावासारखी अशी सुटसुटीत नाही करायची, सुटसुटीतच होते ती, पण कच्चा नाही भात ठेवायचा, पूर्ण 90-95% शिजवून घ्यायचं। बघा हा भात शिजलेला आहे, ह्यामध्ये मी थोडा गरम पाणी अजून घालून घेतला कारण पाणी कमी झाला होता, म्हणून मी गरम पाणी घालून घेतला। आता आम्ही भात जाळीमध्ये काढून घेते, मस्त व्यवस्थित शिजलेला आहे हा भात। आता मी ह्या जाळीमध्ये काढते आणि मग आपण पुढे बिर्याणी बनवायला घेऊया। भाजी बनवायची आहे कोलंबीची पहिली। बघा पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, 1-1.5 पळी एवढं जवळजवळ तेल घातलेलं। माझा तेलाचा अंदाज तेवढाच असतो, मी 1.5 पळी किंवा 1 पळी इतकं तेल गरम झालेलं आहे, त्यावर घालून घ्यायचा कांदा, आलं आणि लसूण किसून घेतलेला, तुम्ही पेस्ट पण घालू शकता। मीठ घालून घ्यायचंय, मीठ भातात पण घातलेलं आहे, शिजवून घ्यायचंय। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका। आता बघा कांदा, थोडासा कांद्याचा रंग बदललेला आहे, अजून थोडा रंग बदलू द्या, आणि मग त्यामध्ये टोमॅटो आणि दुसरं साहित्य घालायचं। 3 मिरची घेतलेली आहे, त्याची 1 मिरची घालून घेतली, आणि घालायचंय धनेपूड। कांदा थोडा शिजल्यानंतर हे घालायचंय सगळं। लाल तिखट तुमच्या गरजेनुसार घाला, किती तुम्हाला तिखट हवंय ते। हळद, बिर्याणी मसाला घेतलेला आहे, त्यातला अर्धा घालायचा, अर्धा नंतर घालायचा आहे। आता व्यवस्थित परतून घ्यायचंय, टोमॅटो घालून घ्यायचंय, टोमॅटो पण व्यवस्थित शिजवून घ्यायचंय, एकजीव करायचंय। अशा पद्धतीने तुम्ही कोलंबी बिर्याणी बनवली तर छान होते। घरी पाहुणे आले तर ही एक छान डिश आहे, रेसिपी पण छान आहे। आता व्यवस्थित शिजवून घ्यायचंय। आता कांदा टोमॅटो शिजलेला आहे, त्यामध्ये आता ही कोलंबी घालून घ्यायची। थोडासा पाणी, हा मसाला आहे त्यामध्ये घालायचंय, आणि ह्यावर झाकण ठेवून 1 वाफ काढून घ्यायची आहे। आता 2-3 मिनिटं झालेली आहे, आणि मस्त कोलंबी शिजलेली आहे, आणि आता ह्यावर लिंबू पिळून घ्यायचं। लिंबू पिळून घेतलं म्हणजे थोडा हिमूसपणा असतो कोलंबीचा, तो पण निघून जातो, आणि बिर्याणी पुलावची टेस्ट पण छान लागते। आपल्याला घालून घ्यायची कोथिंबीर, मिक्स करून घ्यायची, आणि यातली अर्धी भाजी काढून घ्यायची, आणि आपल्याला आता लेयर लावून घ्यायचे। ही भाजी आपली तयार झालेली आहे, आता यातली अर्धी काढून घ्यायची। गॅस मंद केलेली आहे, आणि अर्धी भाजी मी काढून घेतलेली आहे, आणि आता भात घालून घ्यायचा आहे। भात घातलेला आहे, त्यावर घालायचा हा कांदा,
थोडंसं माझ्यातून जास्त लाल झालेलं आहे. कोथिंबीर, हा बिर्याणी मसाला असा मध्ये पण घालायचा. पुदिना असेल तर पुदिनाही तुम्ही घालू शकता. त्यातली ही भाजी घालायची, अशी पसरवून घ्यायची भाजी. खाली पण आहे भाजी आणि त्याची वर पण घालायची. आणि आता परत वरती सेम तशाच पद्धतीने बघा. मी खाली तवा ठेवला आणि ह्या तव्यावर हे पातेलं ठेवलं. आता यावर झाकण ठेवायचं. मंद आचेवर ह्याला 20 मिनिटं वाफ काढून घ्यायची. कारण आपला भात शिजलेला आहे, भाजी शिजलेली आहे. फक्त आपल्याला एक वाफ द्यायची आहे. पूर्ण वरपर्यंत वाफ आली पाहिजे. तर 20 मिनिटं मंद आचेवर आपल्याला असंच ठेवायचं. बघा आता आपण चेक करूया. वर थोडंसं चिमटा ठेवला होता झाकण वजनासाठी आणि बघा वाफ छान आलेली आहे. आणि छान असा हा कोलंबी भात, कोलंबी बिर्याणी झालेली आहे. मस्त अशी बघा. आणि अगदी सुटसुटीत झालेली आहे बघा. छान अशी शिजलेली आहे. तुमच्याकडे बासमती असेल तर बासमतीने करा. आणि मस्त अशी ही कोलंबी बिर्याणी झालेली आहे बघा, अगदी मस्त. आणि आता ही मी काढून घेते प्लेटमध्ये आणि आपण पाहूया. प्लेटमध्ये आपण काढताना फक्त अशी कॉर्नरनेच घ्यायची, म्हणजे खाली जे आपण लेअर लावले ना ती व्यवस्थित आली जाते. म्हणजे आता बघा हा सफेद भात आहे ना, हाही दिसतो आणि खालून जे आपला रसावाला सगळं मिश्रण घातलेलं आहे ते आलं जातं. म्हणून असे एका साईडनं घ्यायची. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा.